कालीमातीचा असा एक भक्त ज्याच्या फक्त पुकाराने 4 बैलगाड्या 8 बैलांसोबत हवेत भिरकवल्या। कोण होता हा भक्त? त्या भक्ताचं नाव म्हणजे धावजी पाटील बाबा। सातारा जिल्ह्यातील सुरूर या गावात धावजी पाटलांचे एक मोठं मंदिर आहे। धावजी पाटलांचा जन्म 18व्या शतकातला। लहानपणापासूनच धावजी पाटलांना तंत्र मंत्र विद्येची आवड होती। असेच धावजी पाटील जसे मोठमोठे होत गेले तसं घरातल्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं। पण लग्न लावल्यानंतरही धावजी पाटलांना तंत्र मंत्र साधना यातून दुसऱ्या गोष्टींसाठी वेळच मिळत नव्हता। धावजी पाटलांचं मन पूर्ण तंत्र मंत्र विद्येतच होतं। असे धावजी पाटील घरदार सोडून आपली साधना पूर्ण करण्यासाठी बंगालच्या दिशेने निघून गेले। बंगालच्या दिशेने जात असताना त्यांना एका आडवळणी जंगलात एक साधू महाराज भेटले। साधू महाराजांनी त्यांना कलकत्त्याला जाऊन कालीमातेची पूजा करण्यास सांगितले आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे धावजी पाटील कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याला जाऊन त्यांनी कालिका मातेची पूजा अर्चना चालू केली। काली मातेला प्रसन्न करून धावजी पाटलांनी तिच्याकडून सगळ्या विद्या शिकून घेतल्या आणि काली मातेला प्रसन्न केल्यामुळे काली मातेने प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या विद्या पूर्ण झाल्या आहेत, तुम्ही तुमच्या गावी जाऊन लोकांचा उद्धार करा असे सांगितले। देवीच्या आज्ञेप्रमाणे धावजी पाटील आपल्या गावी परतले। पण 14 वर्ष तोंड न दाखवलेल्या नवऱ्याला बघून धावजी पाटलांची पत्नी त्यांचा रागराग करू लागली। तसेच गावकरी धावजी पाटलांना दुजोरा देऊ लागले। अशा सर्व गोष्टींना कंटाळलेले धावजी पाटील एके ठिकाणी शेतात बसले होते। त्यांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, धावजी पाटलांनी पुकारा केला आणि रानात नांगरटी चालू असलेल्या 4 बैलगाड्या 8 बैलांसोबत हवेत फिरकावल्या गेल्या। तेव्हापासून गावकऱ्यांसाठी धावजी पाटील देव बनले। धावजी पाटलांकडे लोकांच्या आपला फायदा करून घेण्यासाठी रांगा लागू लागल्या। त्याचप्रमाणे जसा फायदा करायचा आहे त्याचप्रमाणे दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी आणि दुष्कर्म करण्यासाठी लोकांच्या रांगा लागू लागल्या। या गोष्टीला त्रासून धावजी पाटलांनी पुन्हा काली मातेची भक्ती चालू केली। काली मातेने प्रसन्न होऊन त्यांना काळूबाईला शरण जाण्यास सांगितले। काली मातेच्या आदेशानुसार धावजी पाटलांनी पुन्हा काळूबाईची भक्ती चालू केली आणि काळूबाईला प्रसन्न करून घेतले आणि काळूबाईला आपण जिवंत समाधी घेणार आहोत अशी इच्छा प्रकट केली। काली मातेनेही त्यांना तशी आज्ञा दिली आणि काली मातेच्या आदेशानुसार 1868 साली धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली। पण समाधीला जाताना भक्तांची हेळसांड होऊ नये आणि भक्तांची इच्छा लगेच पूर्ण व्हावी यासाठी शिपाई चिडोबाला जवळची जागा दिली। आजही धावजी पाटलांच्या समाधीजवळ चिडोबाचं एक छोटंसं मंदिर आहे। असं म्हणतात की फक्त धावजी पाटलांच्या नाममात्राने भूत बाधा करणी नजर सगळ्या गोष्टी नाहीशा होतात।